म्हणजे स्वयंसेवक म्हणून ब्राह्मणच, प्रचारक म्हणूनही ब्राह्मणच, संस्था जे संस्थापक होते तेही ब्राह्मणच, आणि एकंदर विचाराची चौकट जर बघितली तर तीही ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचाच पुरस्कार करणारी, म्हणजे मनुस्मृती, ब्राह्मण्य. ज्ञानेश्वरांना छळलं कोणी? सनातनी विचारांच्या ब्राह्मणांनी. आईवडिलांना जीव का द्यावा लागला? या सनातनी ब्राह्मणांच्या छळामुळे. ही चारही भावंड परागंदा झाली, अनाथ झाली. कोणामुळं? सनातनी ब्राह्मणांमुळे. तरी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचं कौतुक असं आपण करू की त्यांनी फार काही जहाल विचार या सनातनी विचारांविरुद्ध मांडला नाही. त्यांनी काही वेगळा प्रयत्न केला आणि ते विसरले म्हणा, किंवा त्यांना प्रतिकार करू शकले नाहीत म्हणा, असं काही म्हणू आपण. पण संघावर आत्तापर्यंत 3दा बंदी आली. पहिल्यांदा गांधीजींच्या खुनात सहभाग असल्याचा संशय होता, तेव्हा त्यांचे आत्ताचे लाडके वल्लभभाई पटेलच गृहमंत्री होते. याचा अर्थ हेडगेवारांनी मुसलमानांचा कैवार घेतलेला होता, खिलाफतीचा कैवार घेतलेला होता आणि टीका केलेली होती इंग्रजांवर, म्हणून त्यांना तुरुंगवास झालेला होता. संघाच्या स्थापनेची नेमकी परिस्थिती काय होती हे आपल्याला कधीच कळणार नाही, कारण काहीही नोंदून ठेवायचं, टिपणं ठेवायची, किंवा आपण एक मोठं ऐतिहासिक काम करतो आहे म्हणून त्याचे काही दस्तऐवज तयार करून ठेवावे, अशी व्यवस्था, रचना, कार्यपद्धती संघाचीच नाही आहे. त्यांचे जे संस्थापक होते केशव बळीराम हेडगेवार, ते कुठलाही चिटोरासुद्धा मागे न ठेवता मरण पावले. हेतू त्यांच्यापाशी होता, उद्देश त्यांचा होता. ते काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा होते. काही सत्याग्रही एक सत्याग्रही त्यांनी केलेला होता. पण हे कशासाठी ह्याचं स्पष्ट उत्तर असं कोणी देत नाही, वेगवेगळं देत राहतात. मी माझ्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं लिहिलेलं आहे की तो काळ मोठा खळबळीचा होता. म्हणजे इसवी सन 1900 पासून पुढे जेव्हा आपण 20व्या शतकामध्ये प्रवेश करतो तेव्हा जगभरच खूप मोठ्या घडामोडी चालू झाल्या होत्या. एकतर ब्रिटिशांचं राज्य बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेलं होतं. 1885 साली काँग्रेस पक्ष स्थापन झालेला आणि 1905 साली वंगभंग ब्रिटिशांनी केला. म्हणजे बंगालचे 2 तुकडे केले आणि ते धर्माच्या आधारावर केले. त्याला खूप मोठा प्रतिकार झाला, कारण लोकमान्यांचं नेतृत्व तोपर्यंत पक्कं झालेलं होतं. त्यामुळे बंगालचे नेते, लोकमान्यांचं नेतृत्व यांनी मोठा प्रतिकार केला आणि वंगभंग 1-1.5 वर्षांनी मागे घ्यावा लागला. पण तेव्हा जाणीव झाली की ब्रिटिशांचं जे काही चाललं आहे ते धार्मिक पातळीवर त्यांना न्यायचा विचार दिसतोय. मग पुढे मुस्लिम लीगची स्थापना होणं, हिंदू महासभेची स्थापना होणं, त्याच सुमारास पहिलं महायुद्ध सुरू झालं 1914 ते 1918 पर्यंत. युद्ध चालू असतानाच बोल्शेविक क्रांती झाली. म्हणजे सोव्हिएत रशियामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टीचं राज्य आलं. लेनिन वगैरे सगळे नेते तिथे राज्य करू लागले. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात काय चाललं होतं तर महाराष्ट्रात तेव्हा ब्राह्मणेतर चळवळ खूप जोरात होती. सत्यशोधक समाजाचं कामही जोरदार चालू होतं. गांधीजींचा उदय झालेला होता. गांधीजी 1915 सालीच आलेले होते. पण गांधीजी गोखले, टिळक यांच्या मागे मागे होते, कारण तेव्हा हे दोन्ही मोठे नेते होते. गांधीजी टिळकांच्या बरोबर असताना आणि टिळकांचा अनुयायी म्हणून ते वाटचाल करत असताना टिळक 1920 साली मरण पावतात आणि ते गांधीजींनाच आपला अनुयायी आहे, आपला पुढचा वारसा आहे असं समजून बघत होते त्यांच्याकडे. आणि गांधीजींनी आल्या आल्या अनेक गोष्टी सुरू केल्या. त्यांनी जो आश्रम सुरू केला होता त्याच्यामध्ये एक दलित कुटुंबाला घेतलं आणि अट अशी घातली की ज्यांना यायचं असेल त्यांनी तिथे ह्यांच्यासोबतच राहावं लागेल. म्हणजे गांधीजींनी आल्या आल्या काँग्रेस पक्षातला लोकमान्य टिळकांचा जो सनातनी विचारांचा प्रभाव होता, जो हिंदू, मुसलमान आणि त्याच्यातही हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव होता, तो हलके हलके बाजूला करत दलित, अल्पसंख्याक म्हणजे पारशी, मुसलमान, शीख असे सगळे त्यांनी गोळा केले. छोट्या छोट्या जातींमध्ये छोट्या छोट्या गरिबांच्यापर्यंत त्यांनी काँग्रेसची चळवळ नेली. त्यामुळे एक मोठं सर्वसमावेशक असं रूप काँग्रेसला मिळायला लागलं.
त्यापूर्वी टिळकांच्या काळामध्ये क्रांती करायची ती फक्त ज्यांना कळतं त्यांनीच करायची. म्हणजे शिक्षण, संपत्ती, मालमत्ता, जाणीवा, ज्ञान, लेखन वाचन अशा ज्या परंपरा असतील त्या परंपरेच्याच लोकांनी भारताला आता यापुढे स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम करावं. म्हणून टिळकांच्या आणि एकंदर मुस्लिम लीगच्याही नेतृत्वाखालची जी स्वातंत्र्य चळवळ होती ती एलिटिस्ट होती, ती अभिजनवादी होती. हे सगळं बघत असताना गांधीजींनी तशी ब्राह्मणेतर वादाला फार काही भीक घातली नाही. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की या वादामुळं जर स्वातंत्र्य चळवळीला तडे पोचले तर मग आपली ताकद कमी होईल. म्हणून त्यांनी विचार समजून घेतले, ब्राह्मणेतर चळवळीच्या लोकांपर्यंत गेले. विशेषतः ब्राह्मणेतर चळवळीचे जे मोठे नेते होते, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, गणपतराव जाधव असे जे मंडळी होते त्यांच्याशी त्यांनी जवळीक काढली. नंतर हे लोक काँग्रेसमध्ये आले सुद्धा. हा सगळा व्याप चालू असताना काही लोकांना असं वाटलं की आपल्याला जे वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे, टिळकांची जी परंपरा अभिजनवादाची किंवा सुशिक्षितांनीच हे सगळं राज्य सांभाळायचं, ती कल्पना कुठेतरी धुळीस मिळते असं वाटायला लागलं. आणि मग विचारांती त्यांनी असं ठरवलं की एक अभिजनवादी, महाजनवादी, अत्यंत संकुचित, ज्यांचं नेतृत्व मुठभरच राहील अशा विचारांची कमिटेड माणसं उभी करायची आणि तो विचार मनुस्मृतीच्या जवळचा असला पाहिजे किंवा जी चालत आलेली जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था आहे तिला पूरक किंवा तिच्यासारखाच तो विचार असला पाहिजे. या उद्देशानं अशी एक संघटना काढली पाहिजे असा तर्क करता येतो. म्हणजे मी एकट्यानंच तो तर्क केलेला आहे असं नाही आहे. ज्यांनी RSSवर लिखाण केलेलं आहे त्यांनी या सगळ्या जागतिक वैश्विक घडामोडींचा आढावा घेऊन यांनी का प्रेरणा घेतली असेल अशी मांडणी केली आहे. 1925 सालीच म्हणजे आजपासून 100 वर्षांपूर्वीच मुसोलिनीची फॅसिस्ट पार्टी इटलीमध्ये सत्तारूढ झालेली होती. ह्याचा अर्थ फॅसिझमच्या बद्दल थोडीफार माहिती कलकत्त्यापर्यंत येत होती. कारण मुसोलिनीला अख्खा जग काबीज करायचं होतं. त्याच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या होत्या कारण नेपोलियनला सुद्धा त्या निर्माण झालेल्या होत्या. त्यामुळे फॅसिझम हा सगळीकडे वाढला पाहिजे म्हणून त्यानं रवींद्रनाथ टागोरांना निमंत्रण दिलं होतं की तुम्ही जेव्हा इकडे तिकडे जाल तेव्हा इटलीत आलात तर आपण भेटूया. गांधीजींना त्यांना निमंत्रण दिलं होतं. गांधीजी जाऊन भेटले सुद्धा होते. मुंजे नावाचे जे RSSच्या संस्थापकांपैकी एक होते, बाळकृष्ण शिवराम मुंजे नावाचे डॉक्टर होते. ते इटलीत जाऊन मुसोलिनीला भेटले होते आणि त्यांनी फॅसिस्ट पार्टीचा अभ्यासही केला होता. असा सगळा थोडका माहितीचा स्रोत गोळा करून असं लक्षात येतं की इतकी त्यांची जिथून काही आपल्याला मदत मिळेल अशा पद्धतीची विचारसरणी अंगीकृत करावी आणि तिच्या आधारावर एक संघटना स्थापन करावी असा तो अंदाज आहे. म्हणजे मुंजे इटलीला गेले, मुसोलिनीला भेटले, हे याचे पुरावे आहेत. त्याच्याबद्दल पुस्तकं लिहिले, त्यांनी पण मान्य केलेले. पण फॅसिस्ट पार्टीचा जो गणवेश होता, त्यांना ब्लॅक शर्ट्स असं म्हणायचे, तसंच्या तसं त्यांनी इथे अंमलात आणलं का तर त्याचे पुरावे नाही आहेत. कारण लिहून कोणीच ठेवलेलं नाही आहे. किंवा त्यांची हिंसाचाराची, बळाचा वापर करण्याची जी काही विचारसरणी होती ती जशीच्या तशी इथे लागू करण्याचं ठरवलं का तर त्याच्याबद्दलचा एकही पुरावा नाही, डायरीत नोंद नाही किंवा जी काही संभाषणाची टिपणं असतात ज्याला आपण मिनिट्स असं म्हणतो ते कुठंच काही नाही आहे. त्याच्यामुळे संघाच्या स्थापनेला कारणं काय होती तर अशी बरीच होती. आणि अगदी फोकस म्हणजे नॅरो कास्टिंग करायचं झालं तर 1923 साली हिंदुत्व हे सावरकरांचं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन कदाचित त्यांचे धाकटे बंधू नारायण सावरकर आणि हेडगेवार, त्यांच्यासोबतचे गोळवलकर वगैरे मंडळी
अशी एक डझनभर मंडळी होती. त्याच्यात मुंजे पण होते, एक देशपांडे होते, परांजपे होते, हुद्दार नावाचे होते, असे बरेच जण एकत्र जमले आणि ती स्थापन केली. त्याच्याच आदल्या वर्षी 24 साली नागपुरात एक हिंदू मुस्लिम दंगली झाली होती. त्या दंगलीमध्ये आपण कसा भाग घेतला हे गोळवळकरांनी पण नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे एकीकडे हिंदू मुस्लिम प्रश्न धुमसत होता. गांधीजींनी खिलाफतची चळवळ सुरू केलेली होती. आता गांधींचा हेतू वेगळा होता की खिलाफत म्हणजे तुर्कस्तानातलं ते खिलाफत, खलिफाची सत्ता टिकावी म्हणूनची जी चळवळ केली होती ती करण्याचं एकमेव कारण असं होतं की मुसलमान दुखावलेला होता, कारण ब्रिटिशांनी वंगभंग केलेला होता. तर त्यातला बराचसा मुसलमान जर आपल्या स्वातंत्र्य चळवळीला मिळाला तर आपलं बळ वाढेल आणि इंग्रजांवर दबाव आणता येईल, म्हणून हिंदू मुस्लिम ऐक्य सुस्थापित व्हावं म्हणून खिलाफत चळवळ सुरू केली होती. तर ह्यांना वाटलं की हे पुन्हा मुसलमानांचं राज्य स्थापन करायला निघालेत, कारण 1857ला ज्यांनी ज्यांनी बंड केलं इंग्रजांविरुद्ध त्यांचा पराभव झालेला होता. तर असे काही संशय आहेत, अशा काही शंका आहेत, अशा काही थिअरीज आहेत की ज्याच्यामुळे या संघाच्या संस्थापकांना तो संघ स्थापन करावासा वाटला. परत मुद्दा तोच येतो की हे एकमेकांच्या संपर्कात होते का, त्याचे काही पुरावे आहेत का, तर ते नाहीत. म्हणजे वी नावाचं जे पुस्तक लिहिलं आहे गोळवळकरांनी, जे आता संघ टाकून दिल्यासारखं त्याच्याशी वागतो, त्याच्यामध्ये सावरकरांच्या भावाचा काही संबंध आलेला आहे हे स्पष्ट दिसतं. त्याच्यामुळं सावरकर माफी मागून आलेलेच होते, संघ स्थापन होतेवेळी ते माफी मागून आलेलेच होते. आणि त्यांच्याही मनात नेमकं काय होतं की हिंदू महासभा स्थापन केली, हिंदू राज्य आणायचं, ह्यांना हिंदू राष्ट्र स्थापन करायचं, ह्यांच्यात अशी काय झाली संवादाची किंवा विचारविनिमयाची, ती त्याची काही आपल्यापर्यंत हातात काहीच नाही आहे. तो अंदाज आहे, तर्क आहे आणि अनेक धागेदोरे जोडल्यानंतरचा जो निष्कर्ष येतो तो आहे. त्याच्यामुळे 23 सालचं हिंदुत्व नावाचं जे पुस्तक आहे तेच आपण आधारासाठी म्हटलं पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये सावरकरांनी असं स्पष्ट सांगितले की रिलिजनचा म्हणजे धर्म म्हणून आपण जे रिलिजनचं भाषांतर करतो त्याचा आणि या हिंदुत्वाचा काही संबंध नाही. हिंदुइझम वेगळा आहे आणि हिंदुत्व वेगळं आहे. हिंदू धर्माची मूल्य, तत्व, रीतिरिवाज ती हिंदुइझममध्ये, आणि हिंदुत्व हे शुद्ध राजकीय आहे आणि तो राजकारणाचा एक भाग आहे असं त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं. तोच विचार बहुतेक हेडगेवार आणि बाकीच्या संस्थापकांनी घेतला असावा. आता गंमत अशी आहे की ज्या सत्याग्रहाचा उल्लेख संघवाले कायम हेडगेवारांशी जोडतात तो सत्याग्रह हेडगेवारांनी केला होता, पण तिथे त्यांचा खोटारडेपणा उघडा पडतो. तेव्हा ते काँग्रेस पक्षाचे सदस्य होते आणि खिलाफत चळवळ चालू होती. खिलाफतीच्या चळवळीसाठी अत्यंत जहाल भाषण केलं म्हणून इंग्रजांनी त्यांना कैद सुनावलेली होती. याचा अर्थ हेडगेवारांनी मुसलमानांचा कैवार घेतलेला होता, खिलाफतीचा कैवार घेतलेला होता आणि टीका केलेली होती इंग्रजांवर, म्हणून त्यांना तुरुंगवास झालेला होता. मग तुरुंगात गेल्यावर असा काय बदल झाला ते आपल्याला समजत नाही, कारण ना इंग्रजांनी त्याच्याबद्दल काही लिहिलंय, म्हणजे लिहिलं असेल पण अजून सापडलेलं नाही, आणि हेडगेवारांनी तर कधीच काही सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे जेव्हा ते दुसऱ्यांदा तुरुंगात जातात तेव्हा हेडगेवार असं म्हणतात की मी तुरुंगात जाण्याचं कारण वेगळंच होतं. तुरुंगात जे राजकीय कैदी होते त्यांच्यापर्यंत मला संघाचा विचार पोचवायचा होता, त्यांच्यात प्रचार करायचा होता, म्हणून मी तुरुंगात गेलो. म्हणजे हेडगेवारांनी प्रतारणा करायला दोनदा सुरुवात केली. एक खिलाफतीच्या वेळी मुसलमानांच्या बाजूने भाषण करणं आणि नंतर तो विचार त्यागून देणं. दुसऱ्यांदा जेव्हा तुरुंगात गेलो तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचा त्यांनी अपमान केला की निमित्त स्वातंत्र्य चळवळीचं होतं, पण आत गेल्यावर मात्र प्रचार हिंदुत्वाचा होता. तर अशी दुटप्पी नीती ह्या लोकांची होती. त्यामुळे त्यांच्या नावावर हा सत्याग्रह जर सोडला हेडगेवारांचा, त्या उपर त्यांच्याकडे स्वातंत्र्य चळवळीसाठी, गुलामगिरी विरुद्ध, इंग्रजांच्या अन्यायाच्या विरुद्ध, गांधीजींच्या किंवा काँग्रेस पक्षाच्या पाठीसाठी काहीही त्यांनी केलेलं नाही. तर त्या काळात
प्रकर्षानं नोंदवावी असं काहीच नव्हतं, कारण बाल्यावस्थेत संघ होता. त्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार करणं, कुटुंब जोडणं, आणि तिथं तो काळ असा स्पष्ट दिसतो, स्वातंत्र्यापर्यंत तरी स्पष्ट दिसतं की ब्राह्मण जातीच्याच लोकांची निवड करायची. म्हणजे स्वयंसेवक म्हणून ब्राह्मणच, प्रचारक म्हणूनही ब्राह्मणच, जे संस्थापक होते तेही ब्राह्मणच, आणि एकंदर विचाराची चौकट जर बघितली तर तीही ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचाच पुरस्कार करणारी, म्हणजे मनुस्मृती, ब्राह्मण्य. कारण 25 सालापर्यंत आपण जर बघितलं की महाराष्ट्रात त्याच्या आधी काय घडलं, तर तुकडोजी महाराज होते, गाडगे महाराज होते, अनेक प्रकारचे संत होते, थेट 12व्या शतकापासून संत परंपरा होती. महाराष्ट्रात पाहिलं तर बाळशास्त्री जांभेकर होते, लोकहितवादी होते, ज्योतिराव होते, सावित्रीबाई होत्या, फुल्यांची सगळी चळवळ पुण्यामध्ये शेजारीच होती, सत्यशोधक समाज आला, विठ्ठलरामजी शिंदे होते, बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे बाबासाहेब तेव्हा अतिशय प्रौढ होऊन विचार मांडत होते, परदेशी जात येत होते, इंग्रजीत लिहित होते, मराठीत लिहित होते. कम्युनिस्ट पक्षाची स्थापना तेव्हा झालेली आहे 1925 सालीच. म्हणजे त्यापूर्वी लेनिनचे विचार, मार्क्सचे विचार महाराष्ट्राला माहीत होते. अहो इतकंच काय, कार्ल मार्क्सनं 1857च्या भारताच्या बंडावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. तो इंग्लंडच्या एका वर्तमानपत्रासाठी बातमीदाराचं काम करायचा, आणि मग इथून जी वर्तमानपत्र तिथे जायची त्या आधारावर तो विश्लेषण करायचा. त्याच्यामध्ये औरंगाबाद शहराचा सुद्धा उल्लेख आहे. औरंगाबाद शहरात कसं बंड झालं आणि किती लोकांना फासावर चढवलं ह्याचाही कार्ल मार्क्सने उल्लेख केलेला आहे. एवढ्या घडामोडी घडत असताना सुद्धा इतकं अलिप्त राहून फक्त हिंदुत्वासाठी काही करणं, हिंदू महासभा स्थापन झालेली असताना, म्हणजे 10 वर्ष आधी हिंदू महासभा स्थापन झालेली आहे, तरीसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काय गरज होती हे तसं स्पष्ट होत नाही, कारण यांनी लिहून काही ठेवलेलंच नाही. आणि मला असं वाटतं की त्यांनी जाणीवपूर्वक काही नोंदी ठेवलेल्या नाहीत, कारण त्यांचे अंतस्थ हेतू भलतेच असले पाहिजेत. वरकरणी त्यांनी एक संघ, स्वयंसेवा, राष्ट्र असं त्यांनी उभं केलं होतं. आता 25 साली राष्ट्र काय होतं, राष्ट्रीय असं त्यांनी विशेषण वापरलेलं आहे. तर राष्ट्रीय म्हणजे काय, मग आज त्यांचं जे अखंड भारताचं स्वप्न आहे की जे अफगाणिस्तानापासून म्यानमारपर्यंत त्यांचा तो अखंड भारत आहे, ते राष्ट्र होतं का तेव्हाचं? बरं, राष्ट्र ही संकल्पना आली कुठून? ती भारतातली नाहीच आहे, ती युरोपीय संकल्पना आहे. त्यामुळे राष्ट्रीय काय, स्वयंसेवा काय आणि संघ काय, ह्या तिन्ही शब्दांचं व्यवस्थित अगदी विश्लेषण करून, फोड करून त्याचा विषयी अजून विचार करायला पाहिजे. या लोकांनी तरी तो काहीच केलेला नाही आहे. फुलेच काय, म्हणजे फुले हे अत्यंत टोकाचा ब्राह्मण्यावर हल्ला करणारे विचारवंत होते. त्याच्या आधी जाऊ ना आपण शतकं, की ज्ञानेश्वरांना छळलं कोणी? सनातनी विचारांच्या ब्राह्मणांनी. आईवडिलांना जीव का द्यावा लागला? या सनातनी ब्राह्मणांच्या छळामुळे. ही चारही भावंड परागंदा झाली, अनाथ झाली. कोणामुळं? सनातनी ब्राह्मणांमुळे. तरी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचं कौतुक असं आपण करू की त्यांनी फार काही जहाल विचार या सनातनी विचारांविरुद्ध मांडला नाही. त्यांनी काही वेगळा प्रयत्न केला आणि ते विसरले म्हणा, किंवा त्यांना प्रतिकार करू शकले नाहीत म्हणा, असं काही म्हणू आपण. पण नंतरची जी तुकाराम, नामदेव आणि एकनाथांपर्यंत आणि छोट्या छोट्या जातींचे संत बघितले, तर प्रत्येकानं ब्राह्मणांच्या विरुद्ध भूमिका घेतलेल्या आहेत. ही विषमता का झाली? देव आणि माझ्या भक्तात, म्हणजे माझ्यासारख्या भक्तामध्ये का मध्ये येत आहे कोणीतरी? हा सगळा विचार फुल्यांपर्यंत आलेलाच होता. फुल्यांच्या आधी लोकहितवादींनी प्रभाकर नावाच्या नियतकालिकातून ब्राह्मणांवर भरपूर यथेच्छ टीका केलेली आहे. आणि म्हणून फुले आणि लोकहितवादी हे समकालीन आणि समविचारीच होते. फुल्यांनी ती अधिक तीव्र केली. आणि गुलामगिरी घ्या, शेतकऱ्याचा आसूड घ्या, तृतीय रत्न घ्या, ह्या सगळ्या ग्रंथातून त्यांनी आजच्या भारतीय किंवा महाराष्ट्रातल्या दुःस्थितीला ब्राह्मणच जबाबदार आहेत. ब्राह्मणांनी केलेली जातीव्यवस्था, अस्पृश्यता, विषमता, देवभोळेपणा, धर्म, परंपरा, चालीरीती, ह्यांना सगळा ब्राह्मणच जबाबदार आहे,
असं म्हटल्याबरोबर हे आपोआपच दूर जातात. कारण ब्राह्मणांनीच जर स्थापन केलेली आहे आणि ब्राह्मण्यासाठीच जर तिची उभारणी झालेली आहे, तर ते फुल्यांना जवळ करणं कसं शक्य आहे? आणि सत्यशोधक समाजाचा पायाच जर अँटी ब्रॅह्मनिझम असेल तर मग ते कधीही त्या वाटेला जाणार नाहीत. म्हणून म्हणतो की फुले तरी अतिशय तिखट शब्दांचे वापरकर्ते होते, सौम्य शब्दांचे तुकाराम होते, नामदेव होते, ही सगळी भक्ती परंपरा होती. त्यांच्याही वाटेला कधी ते जात नाहीत. फक्त रामदास स्वीकारतात. रामदास का स्वीकारतात? तर तो त्यांच्या मताप्रमाणे लिहिणारा बोलणारा संत आहे. एकतर निखालस असत्य बोलणं, दुटप्पीपणा आणि एक देखावा असा तयार करणं की जो वरकरणी तरी निरुपद्रवी वाटतो. म्हणजे घरं अशी निवडायची की जी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही आहेत. आपण बरं आपलं बरं अशा विचारसरणीत ती जगतात. त्यांच्या घरात जायचं, ओळख पाळख परिचय वाढवायचा, येणं जाणं वाढवायचं, मुलांशी खेळत राहायचं. मग एके दिवशी संघात पाठवा, तिथे व्यायाम होतो, खेळ होतो, राष्ट्रप्रेम जागृत होतं, मैत्री होते. असं वरवरचं या 4-5 मुद्द्यांवरून त्या मुलांमार्फत अख्खं कुटुंब गोळा करायचं. आणि मग हळूहळू त्या मुलांबरोबर घरात शिरून घरातले प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचं. आणि शक्यतो त्या घराची जी काय जात असेल त्या जातीला अनुकूल असं बोलत राहायचं. म्हणजे ज्या जातीची दुखणी असतात, प्रत्येक जातीला दुसऱ्या जातीबद्दल हेवा असतो, द्वेष असतो, राग असतो, तिरस्कार असतो किंवा काही कसोट्या ठरलेल्या असतात. त्याच्यामुळे मराठ्यांच्या घरी गेलं की ब्राह्मणांविरुद्ध बोलायचं, ब्राह्मणांच्या घरी गेलं की मराठ्यांच्या विरुद्ध बोलायचं, या दोघांच्या घरी गेले की दलितांविरुद्ध बोलायचं. म्हणजे बघा दलितांच्या मुलाला 77% मार्क मिळाले, तुमच्या मुलाला 93% मार्क मिळाले, तरी मेडिकलला ॲडमिशन नाही, त्याला 77% वाल्याला मिळालं. अशी लावालावी करायची, आगलावेपणा करत राहायचा. किंवा जी मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन आज आपण बोलतो गेल्या 4-5 वर्षांमध्ये, ती त्यांनी तेव्हापासून सुरू केलेली होती. हा त्यांच्या माणसं जोडायचा एक कार्यक्रम आहे. आणि सामान्यतः स्वातंत्र्यानंतर आरक्षणं सुरू झाली, राजकीय आरक्षण आणि शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण. यांनी अगदी गोळवळकरांसकट यांनी गोंधळ असा निर्माण केला की आरक्षण तर 10 वर्षांसाठीच दिलेलं होतं. आता 10 वर्षांसाठी दिलेलं आरक्षण हे राजकीय मतदारसंघांपुरतं होतं, ते शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी नव्हतं. पण त्यांनी त्या आरक्षणाची 10 वर्षांची सांगड घातली आणि असा जोरदार प्रचाराला सुरुवात केला की लोकांचा विश्वास बसला. कुठलाही सामान्य माणूस तपशिलामध्ये जात नसतो, तो मूळ पुस्तक, मूळ विधान कधीही तपासून बघत नसतो, त्याला वेळही नसतो, आवड नसते किंवा एकंदर आपल्या भारतीय लोकांची मनोरचना तशी नसते. त्यामुळे असा प्रचार करता तो सर्वदूर पसरला. अगदी काँग्रेस पक्षाच्या तेव्हाच्या नेत्यांमध्येही तसं बोललं जायचं की 10 वर्षांपुरतंच होतं हे आरक्षण. तर ते राजकीय वेगळं होतं, ते बाबासाहेबांनाही मान्य होतं. बाबासाहेबांनी नंतर 10 वर्ष मागून घेतली, पण नंतर 56 सालानंतर तर काँग्रेस पक्ष सत्तेवर होता, मग त्यांनी का ती रद्द नाही केली? तर तो असा सगळा अपप्रचाराचा भाग, एकमेकांच्या हेवे दावे फुलवत राहायचे, चिघळवत ठेवायचे आणि या सगळ्यांबरोबर राहून मुसलमानांच्या विरुद्ध बोलायचं. म्हणजे ब्राह्मण, मराठा, दलित, आदिवासी यांच्याही घरात जायचं आणि बोलायचं मुसलमानांच्या विरुद्ध. तर अशी एकंदर भारतीय समाजरचनेची जी जातीव्यवस्थेमुळे पडलेली एरवीचीच फाटाफूट आहे, ती फाटाफूट त्या भेगा पुन्हा अधिक वाढवत न्यायच्या आणि अंतर वाढवत नेऊन बरोबर एकमेकांविषयी विपर्यास, विसंगती, विकृत माहिती देत राहायची. त्याच्यात यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. आणि साहजिकच जो सवर्ण असतो त्याला दलितांविरुद्ध राग असतो, जे दलित आणि सवर्ण असतात त्यांना मुसलमानांविरुद्ध राग असतो. असं करत ते पसरले. जोडीला त्यांनी मिशनऱ्यांची नक्कल करायचं काम केलं. म्हणजे शाळा सुरू करणं किंवा
डॉक्टर्स गावोगावी पाठवून संघाच्या पठडीतले त्यांच्यामार्फत हॉस्पिटल सुरू करणं, स्वस्तामध्ये उपचार करणं, असं त्यांनी सुरुवात केली. त्याच्यामुळे जो मध्यमवर्ग होता, ब्राह्मणी मध्यमवर्ग महाराष्ट्रात तयार झालेला स्वातंत्र्यानंतरचा, त्याच्यात मनात संघाविषयी अनुकंपा, सहानुभूती, प्रेम, आदर तयार झाला. आणि हाच इन्फ्लुएन्शियल वर्ग असतो, बुद्धिजीवी वर्ग असतो आणि इतरांवर आपल्या वर्तनानं प्रभाव पाडणारा वर्ग असतो. म्हणजे मराठ्यांच्या घरी असं सांगितलं जातं ना, बघा बघा बामणाची पोरं बघा, सिगरेट बिडी पीत नाहीत, गुटखा तंबाखू खात नाहीत, संध्याकाळी घरी येतात, अभ्यास करतात, नीट पास होतात, नोकऱ्या करतात, आईवडिलांची सेवा करतात. अशी उदाहरणं जर अनेक वर्षांपासून दिली जात असतील तर त्याच पारंपरिक उदाहरणांचा, पारंपरिक प्रतीकांचा वापर करून यांनी आपली पकड जमवली. आणि त्या वर्गानं मीडिया त्यांच्या हातात असल्यामुळे, साहित्य त्यांच्या हातात असल्यामुळे, वेगवेगळ्या कला त्यांच्या हातात असल्यामुळे त्यांनी संघाचा प्रचार केला. त्याच्याबद्दलही आपल्याला अंदाजच करता येतो. कारण सुरुवातीचं तर सगळं चाचपटणंच चालू होतं, कारण नोंदणी नाही, रजिस्टर नाही, घटना नाही, कशाचाच काही पत्ता नाही. त्याच्यामुळे हेडगेवार आणि गोळवळकर जे सांगतील तेवढंच बोलत राहायचं. आणि शक्यतो जे काही आपल्याला सांगायचं आहे ते ज्या जातीच्या हातात ही सगळी माध्यमं आहेत त्यांच्याशीच सांगायचं. म्हणजे सोज्वळ, सात्विक, निरुपद्रवी अशी भाषा, वागणंही तसंच. फक्त भाषण असं करणं की ज्याच्यामुळं काही मतपरिवर्तन होण्याची शक्यता, तर हा त्यांनी पवित्रा घेतलेला होता की आम्हाला प्रसिद्धी परांगमुक्ता पत्करायची आहे. त्याचे दोन अर्थ होतात. प्रसिद्धीपासून दूर जाण्याचा एक अर्थ असा की हे इतका जहाल, इतका विषारी प्रचार करत होते की त्याची खुट्ट जरी कुठं वाजलं असतं तर दखल सगळ्यांनीच घेतली असती. कारण इंग्रज सत्तेवर असतानासुद्धा त्यांच्या विरोधात तक्रारी केलेल्या होत्या. जवाहरलालजींचे सारख्या नेत्यांनी तर आरंभापासून यांची जोरदार तक्रार केलेली आहे, इंग्रजांकडे केलेली आहे, स्वतःहून काँग्रेसची दखल घेतलेली आहे, इत्यादी इत्यादी. तर हा एक पवित्र असू शकतो. पण त्याच वेळेला किरकोळ घडामोडीसुद्धा केसरीमध्ये छापून यायच्या. कारण केसरी त्यांच्या विचारांचं वर्तमानपत्र होतं. भाला नावाचं एक साप्ताहिक होतं, किंवा नथुराम गोडसेनं साप्ताहिक काढलं होतं, सावरकरांनी साप्ताहिक काढलेलं होतं. तिथे ह्या सगळ्या गोष्टी आपोआप छापून होत्या. आता बाबासाहेब आंबेडकर कसे संघाच्या शाखेत जाऊन भेट गेले, गांधीजी कसे गेले, ह्या बातम्या कोणी छापलेल्या आहेत? तर त्यातली बातमी बाबासाहेबांची केसरीनं छापलेली आहे. आता केसरीचा वार्ताहर ब्राह्मणच असणार. केसरीचा वार्ताहर केसरीला काय हवे तेवढंच रिपोर्ट करणार. बाकीच्या वर्तमानपत्रात कुठे आहे ती बातमी? त्याच्यामुळे संशय होता की आपल्यातल्याच लोकांची निवड करा. आतासुद्धा प्रसिद्धी मिळवण्याचं सर्वात मोठं साधन आपला माणूस हेच असतं. म्हणजे एखाद्या वर्तमानपत्रात कोण आपल्या जवळचा, आपल्या जातीचा, आपल्या विचारांचा, नात्यातला, गोत्यातला, त्याची आधी चौकशी केली जाते आणि तिथपर्यंत पोचवण्याचं काम केलं जातं. कारण त्याला आम्ही कोण आहोत हे माहीत असतं. अशा प्रकारे केला. आता त्याचा उलटाही परिणाम झाला की गोळवळकर गुरुजींना ठोस भूमिका स्वातंत्र्याविरुद्ध घ्यायच्या नव्हत्या. त्यामुळे 47 पर्यंत यांनी प्रकटपणे काहीही म्हटलं नाही. गुपचूपपणे प्रचार मात्र जोरदार होत गेला. आणि फाळणी व्हायचं होतं त्याप्रमाणे त्यांनी शिखांमध्ये जाऊन मुसलमानांच्या विरुद्ध, हिंदूंमध्ये जाऊन मुसलमानांच्या विरुद्ध तो तर केलाच केला. पण मी एक मोठा लेख असा लिहिलेला आहे की गांधीजींना सर्वात आधी फेक न्यूजचा त्रास झाला. फेक न्यूज आधी भारतात संघानंच प्रसृत केली. म्हणजे 45 ते 47 किंवा 45 ते गांधींच्या खुनापर्यंत 48 पर्यंत जेवढ्या बातम्या गांधी, पटेल, नेहरू यांच्याबद्दलच्या खोट्या येत गेल्या
तेवढ्या कधीच आलेल्या नाहीत. गांधीजींनाही हा एकदा पेच पडला. प्रार्थनेच्या संध्याकाळच्या प्रार्थनेच्या सभेत ते बोलले की कोण असं छापतंय आणि का छापतंय मला कळत नाही आहे. मला अंदाज आहे कोण करतंय हे, पण माझ्याकडे पुरावा नाही आहे. गांधी आजारीच पडले. गांधी आणि पटेल दुसऱ्या एका गावाला आरामासाठी गेले. म्हणजे दिल्लीत धामधूम चालू, स्वातंत्र्याची चालू, दंगली चालू, फाळणीची चालू, सत्तांतराची चालू, आणि गांधीजी विश्रांतीला कुठेतरी दूर चालले पटेलांसोबत. अशी बातमी कशी छापून येऊ शकते? इतक्या खोट्या बातम्या कोणामार्फत छापून येत होत्या? तर उघड आहे की प्रलोभनं तरी दिली जात असावे, लाच तरी दिली जात असावी, किंवा त्यांचे वैयक्तिक हितसंबंध तरी किंवा वैयक्तिक विचारसरणी तरी ही जोपासली जात असावी. त्याच्यातून त्यांनी असं करत 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 मग शेवटी तरुण भारत नावाच्या दैनिकाची स्थापना केली. हिंदीमध्ये पांचजन्य सुरू होतं साप्ताहिक, इंग्रजीमध्ये ऑर्गनायझर सुरू होतं, आणि विवेक साप्ताहिक मराठीमध्ये ते तर स्वातंत्र्याच्या आधीच म्हणजे साधना साप्ताहिकाच्या आसपासच त्याची पण स्थापना झालेली आहे. म्हणून ते काय फार प्रसिद्धीपासून दूर होते असं काही नव्हतं. फक्त गोळवळकर गुरुजी अतिशय विषारी प्रचार करायचे. त्याच्यामुळे परत आपल्यावर बंदी येऊ शकते, परत आपल्याला अटक होऊ शकते अशी भीती वाटल्यामुळे तेच जवळ करत नव्हते. प्रसिद्धी कशी मिळवत होते? तर असे गोळवळकर गुरुजी म्हणाले अशी स्वतःच बातमी स्वतःच द्यायची, किंवा जो कोणी आपल्या विचारांचा असेल त्याला असं सांगायचे की तू असं 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 लिही, आणि वर्तमानपत्रात एकदा छापून आल्यावर ते खरं असतं असा विश्वास तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रासारख्या बुद्धिमान लोकांच्या प्रदेशात रुजलेला आहे. तर अशा दोन्ही अर्थांनी दाबून, विपर्यास करून, विकृतीकरण करून त्यांनी केलं. त्याच वेळेला आपल्या हक्काच्या पत्रकारांकडून, हक्काच्या वर्तमानपत्रातून आपल्याला हवं तेच छापून आणलं. विपरीत वार्ता क्वचितच आलेली आहे, कारण त्यांनी रूपच असं घेतलेलं होतं की हे राष्ट्रसेवा करतात, हे निरुपद्रवी आहेत, हे फक्त संघ शाखा शाखा करतात. त्या पलीकडे त्यांनी कधीही कोणत्या कार्यक्रमाला पत्रकाराला बोलवलं नाही, बोलवतही नाहीत. फक्त जी त्यांच्या समजुतीप्रमाणे जी जाहीर कार्यक्रम असतात तिथे कोणी येऊ शकतं, तिथे करायचं भाषण वेगळं आणि निवडक कार्यकर्त्यांसमोर करायचं भाषण वेगळं. हा दुट्टप्पीपणा केल्याशिवाय एवढा विस्तार होऊच शकत नाही. त्यांनी हे संबंध नाकारलेले नाहीतच, कारण हिंदू महासभा संघाच्या विकासाच्या आड येते. कारण सावरकरांसारखं मोठं नेतृत्व होतं, श्यामाप्रसाद मुखर्जींसारखे मोठे नेते होते, आणि हिंदू महासभा सत्तेतही होती. म्हणजे मुस्लिम लीगबरोबरच सत्तेत होती, 2 राज्यांमध्ये सत्तेत होती. त्यामुळे हिंदू महासभेचं प्रस्थ भरपूर वाढलेलं होतं. मग कुठल्या वैचारिक कारणांमुळे जनसंघाची स्थापना 1952 साली झाली ते कळत नाही. म्हणजे परत तोच मुद्दा की यांनी टिप्पणी, नोंदी, पुरावा, दस्तऐवज असं काहीच ठेवलेलं नाही आहे. त्यामुळे जनसंघाची स्थापना अजून कशासाठी? तर एक त्यांचा दावा असा असतो की आता आमचे कार्यकर्ते परिपक्व झाले, प्रगल्भ झाले, आणि सत्ता मिळवण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाची गरज या लोकशाही चौकटीमध्ये असते, म्हणून आम्ही पक्ष तयार केला असं ते म्हणू शकतात. आणि पक्ष स्थापनेची तशी कोणालाही हरकत नसतेच, कोणीही करू शकतो. तेव्हापासून त्यांनी सुरुवात केली, आणि आजही हे जरी कितीही नाकानं कांदे सोलत असले तरी संघाकडून भारतीय जनता पार्टीकडे जाऊन काम करणाऱ्या किमान 4 तरी व्यक्ती प्रत्येक राज्यामध्ये असतात, आणि ते उघडपणे असतात. आणि तरीही आमचा सत्तेशी संबंध नाही, राजकारणाचे संबंध नाही, ते काय पक्ष फोडतात आणि भ्रष्टाचार करतात, आम्हाला काही घेणं देणं नाही असं म्हणतात. तर ते साफ चुकीचं आहे. आणि गेल्या 10 वर्षात तर अभिन्न रूप झालेलं आहे. म्हणजे सत्ता पूर्णपणे त्यांच्या हातात आल्यावर संघाला अत्यानंद झालेला आहे. संघ थुईथुई नाचतोय. पण बऱ्याचदा सत्ताधाऱ्यांकडून काही चुका होतात, दोष होतात, भ्रष्टाचार होतात, लांड्या लबाड्या होतात, ते मात्र अंगावर घेण्याची ह्यांची तयारी नाही. त्याच्यामुळे हे अगदी असे
असे कपडे घालतात की ज्याच्यावर डागच पडू नये, म्हणून ते असं एक फसवणुकीचं रूप धारण करतात की ते त्यांचं राजकारण करतात आणि आम्ही आमची सेवा करतो. असं काही नाही आहे. दोघंही एकमेकांना सामीलच आहेत. संघावर आत्तापर्यंत 3दा बंदी आली. पहिल्यांदा गांधीजींच्या खुनात सहभाग असल्याचा संशय होता. तेव्हा त्यांचे आत्ताचे लाडके वल्लभभाई पटेलच गृहमंत्री होते आणि वल्लभभाई तर गांधीजींचे पट्टशिष्य होते. त्याच्यामुळे वल्लभभाईंना गृह खातं सांभाळत असल्यामुळे कल्पना आलेलीच होती. त्याच्या आधी संघ काय काय दिल्लीमध्ये करतोय आणि अन्यत्र हिंदू मुस्लिम करतोय ह्याची कल्पनाही होतीच. त्याच्यामुळे तेव्हा गांधीजींच्या खुनात सहभाग असल्याच्या संशयावरून जसं सावरकरांना पकडलं होतं तसं संघावरही बंदी आणलेली होती. नंतर सर्व काही खटलापिटला सगळा झाल्यावर ती बंदी उठवली गेली. दुसरी बंदी आली आणीबाणीच्या वेळेला. इंदिरा गांधींना संशय का आला तर इंदिरा गांधींनी 4 संघटनांवर बंदी घातलेली होती. पहिले नक्षलवादी, दुसरे आनंद मार्ग म्हणून पश्चिम बंगालमध्ये एक हिंसक संघटना होती त्याच्यावर, तिसरी जमाते इस्लामीवर घातली कारण ते धर्माच्या नावाखाली काहीतरी करत होते, आणि चौथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. अधिकृत पुस्तिका काढून केंद्र सरकारनं अधिकृत पुस्तिका काढून, त्या माझ्याकडे आहेत, 75 साली हे काय करतात आणि यांच्यावर बंदी कशासाठी, पुस्तिका छापून देशभर इंदिरा सरकारनं वाटलेल्या होत्या. ती एक बंदी. आणि तिसरी बंदी बाबरी मशीद पाडण्यामध्ये या सर्वांचा सहभाग होता आणि म्हणून PV नरसिंहराव यांनी त्यांच्या अधिकारामध्ये संघावर काही दिवसांसाठी बंदी घातली. अशा 3 बंद्या संघावर आल्या. 3ही बंद्यांचा ते लाभ घेतलात, पण सगळ्यात त्यांनी लाभ घेतला आणीबाणीतल्या बंदीवर. आता प्रत्यक्ष आपण तपासणी करायला गेलो तर अगदी मोजके संघ कार्यकर्ते पूर्ण 21 महिने तुरुंगात होते. बरेचसे संघ कार्यकर्ते माफी मागून 2-2.5 महिन्यांचाच कैदेचा काळ भोगून बाहेर पडले, कारण त्यांनी तसं काही केलेलंही नव्हतं. खुद्द सरसंघचालक तेव्हाचे बाळासाहेब देवरस यांची काही पत्र, 4 पत्र तरी इंदिरा गांधींच्या कचेरीत पोचलेली आहेत की आमच्याकडून असं काय झालं की तुम्ही आमच्यावर बंदी घातली, तुमच्या कार्यक्रमांना तर आमचा पाठिंबाच आहे. 20 कलमी कार्यक्रम तेव्हा इंदिरा सरकारने केलेला होता. त्याच्यामुळे बंदी घातली, पण सरसंघचालकच जर माफीनाम्यासारखे मजकूर असलेले पत्र पाठवत होते तर ह्याचा अर्थ त्यांचा खरोखर विरोध होता का आणीबाणीला आणि काँग्रेस सरकारला. बंदी घातल्याबरोबर हे घाबरले आणि त्यांनी पत्र पाठवायला सुरुवात केली. त्याचा मात्र उच्चार कोणी करत नाही. ती पत्र आहेत, अनेक पुस्तकांमध्ये आहेत, इंग्रजी मराठीत आहेत. तेव्हा बाळासाहेब देवरसांबरोबर तुरुंगात असलेल्यांनाही माहीत होतं की बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना पत्र पाठवलेली आहेत वगैरे वगैरे. तर सरकारशी पंगा घ्यायचा नाही असं धोरण सुरुवातीपासूनच होतं. म्हणून इंग्रजांविरुद्ध नाही, काँग्रेसमध्ये सुद्धा जे सनातनी विचारांचे, हिंदू धर्माशी निगडीत असलेले, हिंदू धर्मातल्या सर्व व्यवस्था वापरून निवडून येणारे जे कोणी काँग्रेसचे लोक होते त्यांच्याशी, आणि जनता पार्टीमध्ये तर सामीलच होते त्यांच्याशी, 6 वर्ष अटल बिहारींच्या बरोबर, आणि आता हे, त्याच्यामुळे सत्तेचा आणि सरकारचा संघाशी अतोट संबंध होता, कायम संबंध होता. कारण त्यांना एक कल्पना ठाम त्यांच्या डोक्यात होती, आणि ती कुठल्याही भारतीय माणसाच्या असते की साहेबाच्या जवळ गेल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. मायबाप सरकार, जे मायबाप सरकार इंग्रज असोत, मोगल असोत, पोर्तुगीज असोत, डच, फ्रेंच कुणी असो, त्यांची मर्जी संपादन केल्याशिवाय आपला विकास होत नाही. ही भारतीय उपखंडातली वस्तुस्थिती आहे. हेच तत्त्वज्ञान सामान्य माणसांचं असतं, तेच तत्त्वज्ञान त्यांनीही वापरलं. त्याच्यामुळे ते जवळजवळ प्रत्येक सरकारच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतच होते. नाहीतर
गावात कुठल्याही रिकाम्या पडलेल्या जागेवर हे शाखा कसे काय सुरू करतात? एरवी त्या रिकाम्या जागेवर आपण गप्पा मारत जरी उभं राहिलो तरी हटकणारे अनेक असतात. आत्ता सुद्धा रिकामी जागा पाहून दारू पिणाऱ्या लोकांच्या बातम्या छापतात ना, की हे काय चाललंय, पोलीस काय करतायत, अशा बातम्या छापतात. हे काय आजचं नाही आहे ना, हे तेव्हापासूनच आहे. मग यांना संरक्षण कोण देत होतं? आपण ज्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी किंवा चांगल्या बांधकामासाठी कर भरतो त्याच्यावरून हे फुकटात संचालन करतात. परवानगी कोण देतं ह्यांना? बरं, हे संचालन करत जातात तेव्हा रस्ता अडतो, ट्रॅफिक दुसरीकडे वळते किंवा थांबावी लागते. हे तर गेली अनेक वर्ष चालू आहे. मी ह्यांना अजून कोणी परवानगी घेतली का, त्रास झालाय का, असं कोणीच कसं काय बोलत नाही. ह्याचा अर्थ अनेक कार्यक्रम ह्यांचे सरकारच्या मर्जीनंच चाललेले असतात, पक्ष कुठलाही असो. त्याच्यामुळे संघ कधीही सरकार विरोधात नसतो. त्याला सत्तेचीच आत्यंतिक आवड आहे, कारण ते जे स्वप्नातलं हिंदू राष्ट्र आहे ते आता जवळजवळ स्थापन व्हायच्या बेतात आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. ते कधी होणार नाही, कारण राहुल गांधींनी व्होट चोरीचा जो काही मुद्दा मांडलेला आहे तो गेल्या 25 वर्षात खरा होता हे मोदी जिथे जिथे असतील तिथं तिथं स्पष्ट व्हायला लागलेच आहे. त्याच्यामुळे त्यांना हवं आहे तसंच अल्पजनांचं, महाजनांचं राज्य आणण्यासाठी ते वाटेल त्या थराला जाऊ शकतात. हाच ह्या एकंदर त्यांच्या राजकारणाविषयी किंवा त्यांचा जो सांस्कृतिक राष्ट्रवाद असं म्हटलं जातं त्याचं आपण सार काढायचं झालं तर हेच म्हणता येईल. शहीद काय तुरुंगात नाही ना कोणी, एकच नाव घेतात ना हेडगेवारांचं. आता काय करतायत ते, आता एक पुस्तक आहे माझ्याकडे, त्याच्यात त्यांनी उगाच काहीतरी ह्याची नोंद त्याची नोंद दिलेली आहे. आता तेवढं बघायला मी कसं जाईल किंवा अजून कोणी जाईल? काही छापतायत, ते काहीही करतायत की ह्या तुरुंगात हा माणूस आमचा होता. आता हा माणूस आमचा होता हे सिद्ध कसं करणार? त्यानं पावती फाडली आहे का? त्याची नोंदणी झाली आहे का? तो ज्या शाखेमध्ये जात होता ती शाखा रजिस्टर्ड आहे का? काहीच नाही. मग हा आमचा माणूस आहे असं नुसतं तोंडी म्हणून किंवा छापून कसं काय सिद्ध होतं? कम्युनिस्ट पार्टीमध्ये ह्याच्या उलट आहे. कम्युनिस्ट पार्टीमध्ये तुमचं पूर्णपणे वैचारिक प्रशिक्षण केलं जातं, तुम्हाला कार्ड दिलं जातं. म्हणजे कम्युनिस्ट पार्टीचा कार्यकर्ता जर कार्ड होल्डर असेल तरच तो कार्यकर्ता आहे असं गृहीत धरलं जातं. विचारसरणीचा पूर्णपणे तुम्ही अंगीकार केला आहे की नाही ह्याच्या परीक्षा घेतल्या जातात. मग कम्युनिस्ट पार्टीमध्ये तुम्हाला कार्य करायला मुभा मिळते. असं ह्यांच्याकडे काहीच नाही आहे. गांधीजींनी 4 आण्यात काँग्रेसचं सदस्यत्व असं जाहीर केलेलं होतं. म्हणजे फक्त 25 पैसे द्या आणि काँग्रेसचं सदस्यत्व पावती फाडा. गांधीजी स्वतः पावत्या फाडत होते. 1925 साली गांधीजीच काँग्रेसचे अध्यक्ष होते 100 वर्षांपूर्वी. तेव्हा ते जिथं जायचे तिथे पावती पुस्तक द्यायचे की चला 25 पैसे द्या, आमचं मेंबर व्हा, आमच्या स्वातंत्र्य चळवळीला मदत करा, असं करायचे लोक. तशा पद्धतीनं काँग्रेसचं सदस्यत्व झालेले आहेत. करायचं काहीच नाही, तेवढंसुद्धा नाही यांच्याकडे. ते एवढी लपाछपी कशासाठी, एवढा गुप्तपणा कशासाठी? याचा अर्थ काहीतरी संशयास्पद तुमच्याकडे चाललं आहे असं जर त्याचा अर्थ घ्यायचा तर मग त्याच्यात चूक काहीच नाही.